देवळा तालुक्यातील दहिवड चिंचवे येथील चोरसावडी धबधब्यात मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी दुपारी खोल डोहात बुडालेल्या वडगाव पंगू तालुका चांदवड येथील ऋषिकेश शशिकांत संसारे वय 18 वर्ष याचा मृतदेह अखेर बुधवार 8 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास तब्बल 24 तासांच्या अथक शोध मोहिमेनंतर हाती लागला. धुळे येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या SDRF सुमारे 30 प्रशिक्षित जवानांनी राबवलेल्या सलग रेस्क्यू ऑपरेशनला अखेर यश आले. मंगळवारी दुपारी मित्रांसोबत पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या ऋषिकेश पाय घसरून पाण्याच्या खोल डोहात बुडाला. सोबतच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची खोली आणि वेगवान प्रवाहामुळे त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांच्यासह पोलीस पथक, मालेगाव येथील तज्ज्ञ तैराक, स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकांनी मंगळवारी उशिरापर्यंत शोधकार्य केले. मात्र अंधार आणि पाण्याचा वेगवान प्रवाह यामुळे रात्री शोध मोहीम स्थगित करण्यात आली. बुधवारी सकाळी धुळे येथून दाखल झालेल्या SDRFच्या सुमारे 30 जवानांनी विशेष उपकरणे, दोरखंड आणि तांत्रिक साधनांच्या सहाय्याने खोल डोहात पुन्हा कसून शोध मोहीम सुरू केली. अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी 3:30च्या सुमारास ऋषिकेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान या दुर्घटनेच्या काही तासांपूर्वी ऋषिकेशने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर मंजिल मौत है सफर के मजे लो अशी ओळ शेअर केली होती. त्याच्या निधनानंतर ही स्टोरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरली असून अनेकांनी ऋषिकेशला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत हळहळ व्यक्त केली आहे. या दुर्घटनेमुळे वडगाव पंगू चांदवड तालुका परिसरात शोककळा पसरली आहे. चोरसावडी धबधबा पावसाळ्यात पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असला तरी येथील खोल डोह आणि वेगवान पाण्याचा प्रवाह जीवघेणा ठरत आहे. यापूर्वीही येथे बुडून मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेशबंदी करावी, कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उभारावी आणि कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा जोर धरू लागली आहे.